कोल्हापूरच्या मुरदुंडे मळा या भागामध्ये पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर, तर संतप्त नागरिकांचा महापालिकेवर मोर्चा. वारंवार तक्रार करून सुद्धा पालिकेचं दुर्लक्ष. परभणीमध्ये सर्वत्र धुळीचं साम्राज्य. रस्ते नाल्याचं काम अनेक महिन्यांपासून संथ गतीनं सुरू असल्यानं धुळीच्या प्रमाणात वाढ. परभणीमध्ये 3 दिवसीय मराठवाडा विभागीय कृषी महोत्सव. शेतकरी कृषी अभ्यासक मोठ्या संख्येनं इथे हजेरी लावणार. बदलापूरच्या पाखऱ्या ठरला देवाभाऊ केसरीचा मानकरी, तर सोलापूरच्या माळशिरसमध्ये पार पडला बैलगाडा शर्यतींचा हा थरार, तर पाखऱ्या आणि लखनची जोडी ठरली विजेती. परभणीमध्ये मराठवाडा शिक्षक संघाचं धरणे आंदोलन, तर जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी शिक्षक संघ आक्रमक. नंदुरबारमध्ये 2 समाजात तेढ निर्माण होईल असे आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल, तर 4 दिवसात 4 गुन्हे दाखल. पोलीस अधीक्षकांकडून आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा. गोंदियात उद्या जागतिक महिला दिनानिमित्त सायकल रॅलीचं आयोजन, तर या रॅलीमध्ये जिल्हाधिकारी राजित नायर हे देखील सहभागी होणार. दरम्यान सायकलिंग संडे ग्रुपच्या वतीनं या रॅलीचं आयोजन. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचं गोंदियाच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात धरणे आंदोलन. जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी ही प्रमुख मागणी. कोल्हापूरच्या इचलकरंजी शहराला 4 ते 5 दिवसाआड पाणी पुरवठा. पाण्यासाठी नागरिकांचा पालिकेवर मोर्चा. पाणी प्रश्न लवकरच सोडवण्यासंदर्भात आयुक्त पल्लवी पाटील यांनी दिले निवेदन.